या लाडूच्या रेसिपीत मी तुम्हाला परफेक्ट माप दिली आहे। लाडू तुमचा अजिबात कडक पण होणार नाही आणि दातालाही चिकटणार नाही। सॉफ्ट लाडू होणार, दात नसणारेही लाडू खाऊ शकेल। अगदी पटकन होणारे हे तिळाचे लाडू आहेत। येथे आपण घेतले आहे 400 ग्रॅम पांढरे तीळ, 6 हिरवी विलायची, 2 चम्मच साजूक तूप, 100 ग्रॅम शेंगदाणे, 500 ग्रॅम भेलीचा पांढरा गूळ। माप मात्र अचूक घ्यायचे आहेत म्हणजे लाडू आपले सहजपणे वळले जाईल। सगळ्यात अगोदर शेंगदाणे रोस्ट करून घेऊ। शेंगदाणे रोस्ट झालेले आहे। आता रोस्ट झालेले शेंगदाणे एका ताटात काढून घ्यायचे आहे। याच कढईत गॅसच्या मध्यम आचेवर तीळ हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहे। तीळ बघा किती मस्त तळतळत आहे। तीळ सुद्धा मस्त रोस्ट झालेले आहे। तीळ सुद्धा थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहे। आता या शेंगदाण्याची टरफल हाताने काढून घ्यायची आहे। शेंगदाणे सुपाने किंवा जर ताटाने पाखडले तर काय होते बघा, घरभर टरफल उडते। म्हणून तळण काढण्याच्या या झाऱ्याने टरफल काढून घ्यायचे आहे ना। किती सोपी पद्धत। याच पद्धतीने बाकीचे टरफल काढून घ्यायचे आहे। आता गूळ घ्यायचा। गूळ किसणीने किसून घ्यायचा। गूळ बघा किती मस्त किसणीने किसून झालेला आहे। आता घालायचे मिक्सर पॉट मध्ये शेंगदाणे आणि रोस्ट केलेले तीळ सुद्धा शेंगदाण्यातच घालून थोडे जाडसर भुरकून मिक्सरला फिरून घ्यायचे आहे। मिक्सरला फिरवलेले तीळ आणि शेंगदाणे एका ताटात काढून घ्यायचे आहे। आता राहिलेले तीळ मिक्सर पॉट मध्ये घालून 2 चम्मच तीळ वाचवून याचा उपयोग आपण नंतर करू। यामध्येच घालायचा आहे आपल्याला किसलेला गूळ। या पॉटला झाकण लावून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। लगेच मिक्सरला फिरवलेलं काढून घ्यायचं आहे। आता थोडी विलायची कुटून या तिळगुळात घालायची आणि 2 चम्मच यात तूप घालायचं। तुपाने आणि विलायचीने लाडूची टेस्ट आणखीनच वाढते। मिक्स करून घ्यायचं बरं का। हे बघा आपले लाडू आता इझिली वळता येते। आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू। तुम्ही ना छोटे मोठे लाडू बनवू शकता। आता आपण या तिळाचा वापर करू। तीळ आपण थोडेसे हातावर घेऊन डेकोरेट करून घेऊ। आहे की नाही सोपे लाडू। हा लाडू तोंडात घालताच विरघळणार आहे। म्हाताऱ्यांना सुद्धा चावायला अजिबात कठीण नाही। अशाच पद्धतीने बाकीचे लाडू वळून घेऊ। गुळाचा पाक न करता, हाताला चटके न बसता फक्त मिक्सरच्या पॉटमध्ये मऊसूत तिळाचे लाडू तयार झालेले आहे। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे। हे लाडू लहान्यांपासून तर